गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. बघा, आपण दर शनिवारी आनंददायी शनिवार आणि दप्तर मुक्त शाळा या अंतर्गत दर शनिवारी एक स्क्रॅच वरती कोडिंगची ऍक्टिव्हिटी घेत असतो आणि एक प्रोजेक्ट बनवत असतो, हो की नाही? हो. तर या शनिवारी आपण जी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत तिचा व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. म्हणजे फक्त तुम्हालाच नाही तर बाहेरच्या शाळेतल्या बाकीच्या शाळेतल्या मुलांना सुद्धा कोडिंग ही यायला पाहिजे, हो की नाही? हो. तर आजची आपली ऍक्टिव्हिटी आहे माय स्क्राइब स्पीच. चला तर मग आता जाऊया स्क्राइबवरती. सर्वात अगोदर आपण घेणार आहोत बॅकड्रॉप. इथे काय असतं? बॅकड्रॉप. आता इथे घेतलं बॅकड्रॉप. मग ही कॅट आपण काय करणार? डिलीट करणार. इथून आपण एक नवीन स्क्राइब घेणार. तर इथून घेतला मी हा पियर आणि या पियरची आपण काय करूया? साईज थोडीशी छोटी करून घेऊया. झाली छोटी साईज? दिसते सगळ्यांना? हा पियर आता आपण इथे घेतला आणि या पियर साठी आपण त्याला बोलायला आणि चालायला लावणार आहोत. त्यासाठी मी जे कोड देत आहे त्या कोडकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आता आपण स्क्राइब घेतलाय पियर आणि पियर साठी आपण कोड देत आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर इव्हेंट then space trace. त्याच्यानंतर motion मध्ये जाऊन आपण देणार आहोत त्याला डायरेक्शन, नंतर move, step आणि नंतर त्याला आपण बोलायला लावणार आहे आणि एक त्याला आवाज पण देणार आहे. तर सर्वात अगोदर बघा, इथे आपण 29 to 90 घेतलेली आहे आणि याला आपल्याला राईटला पाठवायचं आहे आणि राईट की प्रेस केल्यानंतर तो राईट डायरेक्शनला जाणार आहे. असा कोड आपण देत आहोत आणि त्यानंतर तो 50 पावलं चालणार आहे. म्हणून आपण मूव 50 स्टेप्स घेतल्या आणि तो 50 स्टेप केल्यानंतर काय होणार आहे? आय एम गोइंग राईट. बघा मुलांनो, ह्या छोट्याशा 5 कोडनी हा लायन राईट दिशेला जाणार आहे. गेल्यावरती तो म्हणणार आहे आय एम गोइंग राईट आणि त्याच्यानंतर बघायचं आपल्याला मी राईट की प्रेस करतो. बघा, या ठिकाणी तो म्हणतोय आय एम गोइंग राईट आणि एक पॉप साऊंड पण आला. आता आपण याला काय करणार? लेफ्ट, अप अँड डाऊन डायरेक्शनला चालवणार आणि याच्यासाठी सिंपल स्टेप्स आहेत की हे कोड आपण डुप्लिकेट करायचे. बघा, आता डुप्लिकेट कसं करायचं? इथे प्रेस करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आलं. अशा प्रकारे आपण हे कोड डुप्लिकेट करून घेतले आणि याच्यातून आपल्याला 4 वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये त्याला जायला सांगायचं आहे. इथे राईटला गेला, इथे लेफ्टला. तर बघा, इथे लेफ्ट राईट केला. आता डायरेक्शन त्याची चेंज व्हायला पाहिजे की नाही? अगोदर 90 डिग्री तो राईटला जात होता, आता 90 डिग्री मायनस झाला. त्यानंतर इथे आपण त्याला अपला जायला सांगणार आहोत. म्हणून इथली दिशा बघा, वर 0. इथे डाऊनला त्याला जायला सांगणार आहोत. म्हणून याची दिशा होणार 180 आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं वाक्य बदलणार आहोत. इथे काय लिहिलं मी? लेफ्टला आय एम गोइंग लेफ्ट. इथे काय लिहिणार मग? आय एम गोइंग अप. आणि इथे काय लिहिणार? आय एम गोइंग डाऊन. ओके रे बघा मुलांनो, 4 पद्धतीचे कोड आपण या ठिकाणी दिले आणि ते कोड कशाला होतात त्यासाठी आपण बघूया. आता मी आता राईट की प्रेस करते. बघा काय झालं? आणि काय म्हणतोय तो? म्हणा हा. आता इथे बघा, आपला हा बियर उलटा झालेला आहे आणि याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आहे. तुम्ही कोड तर शिकतात पण अशा ट्रिक्स पण तुम्हाला यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण डायरेक्शन मध्ये जाणार आणि हे मधलं बटन प्रेस करणार
बघा आपला हा डिअर आहे हा सरळ झाला. चला परत एकदा चेक करूया. लेफ्ट एरो प्रेस केला. काय म्हणतोय तो? I am going left. I am going up. I am going down. छान. आवडली सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी? हो. तर अशीच नवीन ऍक्टिव्हिटी आपण पुढच्या शनिवारी बघूया. थँक्यू.